नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे उल्वे नोडमधील जे बामणडोंगरी लोकेशन आहेत, तेथील जे 1700 फ्लॅट्ससाठी जी सिडको लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीमधील हे जे बामणडोंगरी लोकेशनचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. अलॉटमेंट लेटर टोटल 8 पेजेसमध्ये आलेलं आहे. त्यामधील हे फ्रंट पेज आहे. येथील घरांची किंमत ही 31,90,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. हे फ्रंट पेजमध्ये जे ॲप्लिकेशन नंबर, रेफरन्स नंबर, कस्टमर नंबर आणि महारेरा नंबर ही या प्रोजेक्टच्याबद्दल असलेली माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर 2मध्ये ज्यांना घर लागलेलं आहे त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा पिनकोड, त्यांचा टेलिफोन नंबर आणि खाली आपल्याला जे डिटेल्स देण्यात आलेले आहे, फ्लॅट अलॉटेड, बिल्डिंग नंबर, फ्लोर नंबर आणि फ्लॅट नंबर आणि रेरा कार्पेट एरिया ही माहिती देण्यात आलेली आहे. अलॉटी ऑफ द सेस रेफरन्स नंबर पण दिलेला आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला रेफरन्स नंबर जो नंबर आलेला असेल. त्यानंतर हे सेकंड पेज आहे. यामध्ये जी घराची किंमत आहे 31,90,000 रुपये सेल प्राईस सांगण्यात आलेली आहे. इन्सिडेंटल चार्जेस 22,192 रुपये सांगण्यात आलेले आहे. टोटल झाले 32,12,000 रुपये. आणि बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट EWS टाईपची घरे होती, जे 1.5 लाख रुपये तुमचे कमी झालेले आहेत. म्हणजेच तुम्हाला आता 30,40,000 रुपये पेमेंट करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला जे सेकंड पेज आहे, ते सेकंड पेजमध्ये जे चार्जेस दिसत आहे, इन्सिडेंटल चार्जेस बघा, ZPWD इन्सिडेंटल चार्जेस, त्यानंतर ZWCC, ZWDS. ZPWD तुम्हाला पेमेंट करायचा 14,762 रुपये. 31 ऑक्टोबर 2025 शेवटची तारीख आहे. खालच्या इन्स्टॉलमेंटची सुद्धा 31/10/2025 शेवटची इन्स्टॉलमेंट आहे. त्यानंतर ZWDB त्यांचं पण तुम्हाला इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे 31/10/2025. हे सर्व चार्जेस आहेत, हे इन्सिडेंटल चार्जेसमध्ये हे काउंट केलेले आहेत, म्हणून हे वेगळे चार्जेस दाखवण्यात आलेले आहे. आणि जे तुमचं पेमेंट शेड्यूल आहे डीमध्ये, हे याच्यामध्ये बुकिंग कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 5 आणि 6 असे 6 कॉन्ट्रिब्युशन देण्यात आलेले आहे. बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे म्हणून तिथे ड्यू डेट दाखवलेली नाही आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 1 हे तुम्हाला 5,58,000 रुपयाचं इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करायचं आहे 29/5/2025. म्हणजे येणाऱ्या 29 तारखेला याचं इन्स्टॉलमेंटची तारीख गेलेली आहे, 29 मे. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 2 हे 5,58,000 रुपयाचं इन्स्टॉलमेंट आहे. याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 29/6/2025. म्हणजे येणाऱ्या 29 तारखेला 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. आणि ही तारीख गेल्यानंतर जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला DPC लागणार आहे. त्यामुळे जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तिसऱ्या कॉन्ट्रिब्युशनची तारीख आहे 30/7/2025. त्यानंतर 4 नंबरचे कॉन्ट्रिब्युशन आहेत, त्याची पेमेंट करायचं आहे तुम्हाला 30 ऑगस्ट 2025. 5 नंबरचं कॉन्ट्रिब्युशन आहे, त्याचं पेमेंट करायचं आहे 30/9/2025. आणि 6 नंबरचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते 2.5 लाख प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी. याचं पेमेंट तुम्हाला करायचं नाही. त्यांच्या हेल्पलाईनला सुद्धा फोन केल्यानंतर ती हीच माहिती देतात. हे तुम्हाला त्यांनी खाली दिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो 2.5 लाख रुपये पेमेंटविषयी. (31/10/2025) इन्सिडेंटल चार्जेस, अदर चार्जेस आणि तुम्हाला हे पेमेंट करायचं. बघा खाली BC6 PMR सबसिडी ॲप्लिकेबल EWS PMR चार्जेस कॅटेगरी 1. जे सबसिडी शॅल बी ॲडजस्ट अगेन्स्ट द सेट द प्राइस अँड रिसीव्ह द गव्हर्नमेंट इन द प्रॉपोर्शन द शेअर रिसीव्ह. जेव्हा भारत सरकारकडून ही पेमेंट मिळेल तेव्हा हे सिडकोद्वारे ह्या पेमेंटमध्ये ॲडजस्ट केल्या जाईल. अदर चार्जेस पण देण्यात आलेले आहे, जे मेंटेनन्स आणि रिपेअर फिक्स चार्जेस असतात 78,429. 31 ऑक्टोबर 2025ला याचं पेमेंट करायचं आहे. ZPDCचं पण आहे, ZSSM आहे आणि ZSHM आहे. हे शेअर मनी आहेत.
याचं पण तारीख तुम्हाला 31/10/2025. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे इन्सिडेंटल चार्जेस आणि पेमेंट चार्जेस तुम्हाला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत करायचं आहे. त्यानंतर हे 3 नंबरचं पेज आहे. याच्यामध्ये अलॉटी ऑफ पार्किंग स्पेस, पार्किंगबद्दल माहिती देण्यात आलेली आहे 2 नंबर ऑप्शनमध्ये. 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये जे मी बुकिंग अमाऊंट, कन्फर्मेशन अमाऊंट ज्या दिवशी पेमेंट केलेलं आहे ते माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ खूप लांब होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता. हे डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन आहेत, जे महारेराच्या साईडवरती तुम्ही माहिती घेऊ शकता. इन्कम्बरन्स, फर्दर पेमेंट्स आणि पजेशन हे खाली 5, 6, 7 नंबरचे ऑप्शन आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. पजेशन त्यांनी सांगितलेलं आहे की घराची ओसी असले तर तुम्हाला पजेशन मिळेल, आणि बामणडोंगरी घराला ओसी आलेली आहे, तिथे फॅमिली राहायला गेलेल्या आहेत, त्यामुळे सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट केल्यानंतर तुम्हाला घराची चाबी मिळणार आहे. एक्सटेन्शन ऑफ टाईम तुम्हाला हे, तुम्ही जर एक इन्स्टॉलमेंट जर लेट केलं तर त्याला DPC चार्जेस लागतात, डिले पेमेंट चार्जेस, तिथे इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही घर कॅन्सल केलं कोणत्या स्टेपवरती तर ते यांनी माहिती देण्यात आलेली आहे. आता अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. अलॉटमेंट लेटरला 3 नंबरचा ऑप्शन आहे, आफ्टर इश्यूज ऑफ अलॉटमेंट लेटर. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही बुकिंग अमाऊंट तुमची डायरेक्ट रद्द करण्यात येईल, आणि जे कन्फर्मेशन अमाऊंट मिळेल ते तुम्हाला रिफंड केला जाईल त्याच्यामधून, आणि इन्स्टॉलमेंट पेमेंट केलं तर 10% डिडक्शन करून GST करून तुम्हाला पेमेंट दिल्या जाईल. हे त्यांनी त्यांच्या कॅन्सलेशन घर तुम्ही कोणत्या स्टेपला तुम्ही घर कॅन्सल करता ती माहिती देण्यात आलेली आहे. हे झालं 4 नंबरचं पेज. आता आपण 5 नंबरचं पेज पाहणार आहोत. अदर पेमेंट जे सांगण्यात आलेले आहे, इन्सिडेंटल चार्जेस ते अदर पेमेंटमध्ये येतात. चार्जेस अँड वॉटर सप्लाय कनेक्शन चार्जेस, हे जे ब्रॅकेट केलेले आहे, जे ब्लिंक केलेले आहेत, हे EWS कॅटेगरीमधील जे PMR सबसिडी आहेत. बामणडोंगरीला EWS टाईपची घरं आहेत, त्यामुळे तुम्हाला सबसिडी मिळणार आहेत, ही माहिती इथे देण्यात आलेली आहे. NOC साठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, सिडकोकडून NOC घेण्याची प्रोसेस. त्यानंतर ॲग्रीमेंटसाठी जी साईट देण्यात आलेली आहे ती साईट देण्यात आलेली आहे. परफॉर्म ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल अँड बाइंडिंग इफेक्ट, हे 5 नंबरचं पेज आहे. हे 6 नंबरचं पेज आहे. हे घराचं ॲग्रीमेंट अलॉटमेंट लेटर आल्यानंतर ही माहिती देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट, खाली ट्रान्सफरची माहिती देण्यात आलेली आहे. सिडकोचं घर घेतल्यानंतर आपल्याला किती वर्षांनी विकता येते. EWS टाईपमध्ये आणि LIG टाईपमध्ये वेगवेगळे नियम आहेत. EWSचं घर तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट झालं तिथून 5 वर्षांनी विकता येते, आणि ही EWS टाईपची घरं आहेत बामणडोंगरीची, त्यामुळे तुम्ही हे लक्ष द्या. त्यानंतर 3 वर्षांनी LIG टाईपची घरे विकता येतात. हे खाली दिलेले आहेत, ते तुम्ही पॉज करून वाचू शकता पूर्ण डिटेल्स. आणि ग्रँट ऑफ लीज आणि डॉक्युमेंटेशन हे पूर्ण तुम्ही वाचू शकता. आणि हे शेवटचं पेज 8 नंबरचं, याच्यामध्ये व्हॅलिडिटी अलॉटमेंट लेटर आल्यानंतर त्याची मुदतची माहिती देण्यात आलेली आहे. तर असं हे सिडको लॉटरीमध्ये बामणडोंगरीचं अलॉटमेंट लेटर आहे. या लेटरविषयी जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट करा, आपण उत्तर देऊ. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.